हाय गाईज, नमस्कार मंडळी. मी रानात आले. वरणा, घेवड्याच्या शेंगा, ओवा बघा तुम्हाला दाखवते. हे घोसाळ ना, ह्याची भाजी करतात. आहेत की तोडू? नाही, हे तोडते ना झुन झुन. हा ते शेंगा घोसाळी किती घोसाळी झाली त्या काही तार आहे ना चिंचत गुतली पॅक झाली चिंचत घोसाळी इलायची चिंचा नाही. हो इलायची नाही आपली गावठी गावठी. हा पण ती गुलाबी. मला मिरच्या तोडाय आल्या. मला नाही तोडा, हे तोडा. ते तोडते. त्याची भजी फार छान लागतात. भजी कालवण पण असं केलं ना लय भारी होत. कवळ्या नका तोडू बाई. नको असं नको. नाही एवढ्या कवळ्या नाही तोडायच्या, ते आणखी मोठ्या लेवायच्या. हे काय इकडे तोडायला आहेत हे काय. हा आहेत की आहेत. हे तोडू. निबार निबार तोडायचे. भारी वाटायलंय मला. सगळं आपली ना देते बिया खोचून. ह्याच्यात 2 बिया द्या काय मला. वाळलेल्या देऊ का? हो, वाळलेल्या ताईंनी ठेवल्यात त्या. ह्याच्या आहेत काय मला माहिती नाही, कसल्यात काय माहिती. इथे आहे ना शेंग वाळलेली ठेवल्या तोडायला. वाळल्या असतील पण आता त्याला बियालाच नाही नेमक्या पुढे येत नाही ठेवलेल्या आहेत इथं. निबार घालत्या ना मग मी म्हणलं त्यांचं बी होईल तसंच मग मी तोडल्यात ना. का ही चैबी निघन, ही चैबी निघन लावायला तिथे गेल्यावर निवडून घ्या. अशा आहे ना, अशा मोठ्याल्या तोडल्या ना इथं आहेत. हे असं शहरात कुठं आले आम्हाला, काय विकतच घ्यायचं सगळं. 25 रुपये पावशेर. विकत घ्यायला 40. आता हाय जागा आपली इथं पडलेली असती मग द्यायचं काही ना काही खुचून. हे तुम्हीच करताय ना सगळं, बिया बिया टाकायचं काम. पाटात चालूच कसं आहे कालवण्याचं. विकतही घ्या कुठं परवडत. वरणा तर केवढा आलाय हो. बापरे. मी लावलेलं माकड येऊन सगळं खाल्लं. काय होय, माकडं येतं तिथं. माकडं येतात आमच्या इथं फार. अजून भरायचा आहे कुठला कुठला वरणा. कवळा आहे कुठला कुठला. गवारी पण लावलेली. गवारीचं बी असतात. हा 25 रुपयाची तिच्यात काय थोडे येतात आपले. हा लावून चालतो आपला भेंड्या गवाऱ्या. मिरच्या कुठं हे ओवा ना, हे ओवा. हाय ना हे कांदा. मिरच्या लाल झाल्यात की हो. तोडायच्यात ना, तोडायला आल्यात. 3 वेळा तोडल्यात, आता चौथ्यांदा तोडायच्यात. हे चटणीला हेच वापरताय, लाल तिखटला. लाल तिखट तर हेच करताय ताई. हे आता तोडायला आल्या तो सगळ्या. पाणी लावलंय वाटतं याला. हे आलं आहे ना. आलं तर आलं आणि गेलं तर गेलं.
बघा मंडळी, हे पालक. शेत असलं की कसं असतंय बघा, आपापली रोजची भाजी काढून घेतात ही लोक, रोजची ताजी भाजी. हे बघा किती शेंगा लागले ते, एवढा मोठा वेल चढवलाय. आता वांगी दाखवते हा तुम्हाला, वांगी. हा हे बघा, ही वांगी छोटी छोटी. वांगी, ही वांगी. हे बघा, हे कांदा, सगळा हा कांदा, हा सगळा कांदा आहे. हा सगळा कांदा आहे. बघा घराच्या शेजारी केळी, कांदा, ओवा, सगळ्या म्हणजे वरणा, घेवड्या शेंगा, कुटवड्याच्या शेंगा, सगळ्यांच्या वेली, फुले, झाडे, केळी, आंबा, फणस, काही आणावं लागत नाही यांना, काहीच. बघा आणि इथं बिबट्यांचा वावर सतत असतो हा. हे घरचे कांद्यांचं गोडाऊन, हे पूर्ण भरलेलं आहे. हे पूर्ण असं भरलेलं आहे, कांद्याचं गोडाऊन आहे ह्यांचं. यांनी आहे ना कॅमेरे बसवलेत सगळीकडे बिबट्यासाठी, कारण शेळी वगैरे नेतात ना. शेळी, हे सगळं कांद्यांचं गोडाऊन आहे, मोठंच्या मोठं आहे. हे कारल्याचा वेल, मग त्यांनी काय कॅमेरे बसवलेत, कोंबड्या वगैरे नेतात. ज्या दिवशी कॅमेरे बसवले ना त्या दिवशीच बिबट्या इथून पास झालेत, 5-6 कॅमेऱ्यात दिसलेत. त्यांना सवय झाली, काय वाटत नाही म्हणतात आम्हाला. मिरच्याच मिरच्या, असं भारी वाटायला ना बघून मला. एक मिनिट तुम्हाला कांदे दाखवते. कारली नाही आहेत की हो तिकडे वेलीला? ताईने सांगितलंय ना कारली आणायचं म्हणून. हे सगळं आहे ना मंडळी, मी जी दाखवते ते मगासपासून व्हिडिओ टाकते ते, हे माझ्या मुलगी जिथं दिले ना जुन्नर गावात, तिथलं आहे सगळं. नाही त्यांनी कांद्याचं गोडाऊन लॉक केलंय. लॉक आहे, बिबट्या जातोय म्हणून ना लॉक केलंय. लॉक आहे तो. हे हा फ्लावर आहे, जो पुढे जसं हिरवा ग्रीन ग्रीन तो फ्लावर आहे. त्याच्या मागे नदी आहे मोठीच्या मोठी. आपण गेलो असतो म्हणजे आता बिबट्या जाऊ नका म्हणून सांगितलंय, कारण एका मादीला ना 6 पिल्ली, 2 मादीला ना 6, तिला 3 अशी 6 पिल्ली वावरतायत असे तिची मला सासरे म्हटले. जाऊ नका पुढे, उन्हाचा एखाद्या वेळेस तो बाहेर येतो. असं भेंडी वगैरे लावलं बघा, भेंडी, ही भेंडी. असं कांद्याचं गोडाऊन आहे त्यांचं, खूप मोठं कांद्याचं गोडाऊन. बघा असे दारात की नाही धान्य भरून ठेवलं, कसं ग्रीन ग्रीन आहे बघा. हे ताई म्हणते मी व्हिडिओ शूटिंग घेते, शेंगा तोडायला आले मी त्यांच्यावर.
वरणाचं झाड मी पहिल्यांदा पाहते असं. असं भारी आहे. वरणा तोडूच राहिला माझा. बघू भरलाय काय. हा हो भरलाय. किती आहेत वरण्याच्या शेंगा बाप. हे चणोला वरणा जवारी वरणा असं काहीतरी म्हटलं त्या मला काही. ह्याला वांगी तोडून दिलीत काय? बघा मंडळी, बघा मी तोडले आलं. बघा हे आलं असं नाही का, आलं पाहिलं का हे आलं. परत लावते. शेतकरी राजा माणूस म्हणतात ना, पण कष्ट पण तेवढेच, फळ पण तेवढंच आहे, हे मात्र खरं आहे. पालक तोडायचा का? तोडू हा इथला. हो येतील ना मला. नाही हिरवी हिरवी घेते. एवढी मोठी पानं आहेत त्याची. चला मंडळी, मी आता पालक तोडते. बाय बाय.